नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. समजू शकतो थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ अपलोड करायला. लास्ट टाईम मी व्हिडिओ अपलोड केला होता, एक शॉर्ट व्हिडिओ. त्यामध्ये मी कमिट केलं होतं की त्याच लोकेशनचा मी पूर्ण व्लॉग बनवेन आणि ह्या व्हिडिओमध्ये ते मी पूर्ण केलेलं आहे. थोडा उशीर झाला आहे कारण थोडे तांत्रिक अडचणी होत्या आणि ऑफकोर्स वेळसुद्धा मिळाला नाही. शूट टाईमवरती झालं होतं पण थोडं एडिटिंग वगैरे बाकी होतं, तर ते आता कंप्लीट झालं आहे आणि हा व्हिडिओ फायनली मी अपलोड करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तो तुम्ही एन्जॉय करा. जास्त काही सांगत बसत नाही, व्हिडिओ बघूनच बघा की कुठे कुठे गेलो, कसं फिरलो. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. आय होप तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल हा व्हिडिओ बघून. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मंडळी, मीटिंग पॉईंटला आम्ही पोचलेलो आहे. आम्ही म्हणजे मी पोचलो आहे, अजून दोघेजण आलेलेच नाहीत. ते ऑटोने येत आहेत कारण बाईकवरून तिघंजणं येणं पॉसिबल नाही आहे. त्यासाठी साईचे 2 मिस कॉल येऊन गेलेत. मला फोन एकदा करतो, कुठे आहे बघूया. साईला फोन करणारच होतो, तेवढ्यात समोरून दिसले येताना दोघेजण चालत येत आहेत. मला वाटतं मागे उतरलेत. हे बघा, हे सोंडे दोघंजणं चालत आले. ऑटोला मला वाटतं मागेच उतरला मी, कारण इकडून आम्ही आलो दोघं पण. ते ऑटोने आले नाही, मी गाडीने. आणि हा एक रस्ता आहे जो रॉयल पंपला जातो. एकदम खडखड रस्ता आहे. सुरुवातीलाच बघू शकता किती पाणी वगैरे आहे. आणि इकडून तो आतमध्ये जाणार, म्हणजे इकडून आम्ही आतमध्ये जाणार. आणि या गाड्या सर्व जातात आरेला. आणि इथून रायडर चेंज होणार आहे. आतापर्यंत मी आलो होतो बाईक घेऊन, आता आमचा ड्रायव्हर चेंज. पुढचा ऑफ रायडिंगचा रस्ता दाखवतो तुम्हाला. थांब रे, बसू दे. चल. ट्रिपल सीट चल देंगे ना. ये ऑटोमेटिक तर गावामध्ये आम्ही पोचलेलो आहे आणि हे गावामधलं दुकान. इथून आम्ही काही खाण्याच्या गोष्टी घेतल्या आणि आमच्या बाईक इथे आम्ही पार्क केलेली आहे. हे आहे इथे आमची बाईक. पे आणि पार्क आहे. हँडल लॉक नाही केलं ना? नाही. ही वाली गाडी आमची. बघा, चावी नाही काढली पाहिजे. काढ ना ड्रायव्हर तू. राहू दे इथंच. गावामध्ये आल्यानंतर आम्ही पाहिलं की गावामध्ये काही मोजकीच घरं आहेत, पण खूप सुंदर आणि सुटसुटीत आहेत. घरासमोर अंगण बघा किती मोठं आहे आणि झाडं सुद्धा आहेत घरासमोर.
आम्ही आता इथून खाली उतरतोय आणि समोरच दिसले की बकऱ्या चरतायत. अशा सोडून दिल्यात बकऱ्या. या बघा, काही बकऱ्या इकडे चरतायत. फायनली पोचलोय गावाच्या पायथ्याशी आणि हे आहे चिंचेचे झाड. इकडे लागल्यात वरती चिंचा, वाटेतच आहे. आणि असं वाटतंय की खरंच की गावाला आलोय कुठेतरी मी. आणि पुढे दोघेजण चालत आहेत मित्र माझे. आणि हा पूर्ण कातळवट. या साईडला आहेत झाड, मधून रस्ता आणि परत इकडे झाडा आणि पुढे पर्याय. फायनली जिथे आपल्याला पोचायला पाहिजे तिकडे आलोय. हे बघा पोरं पोरं बघा, चायला कुठे दगडावरती बसलेत. रविवारची एन्जॉयमेंट, दुसरं काही नाही. कारण कामामध्ये थकल्यानंतर तो थकवा दूर करण्यासाठी काहीतरी पाहिजेच. तर हे ठिकाण, मुंबईसारख्या ठिकाणी. जंगलातून रस्ता. आणि खाली इथे अजून काही पोरं आहेत जी पोहत आहेत. आणि आम्ही डायरेक्ट चाललोय वरती डॅमवरती. आता डॅमवरती अलाउड आहे की नाही माहीत नाही, कारण मागच्या वेळेला सिक्युरिटी गार्डवाले होते, कारण पाणी जरा जास्त होतं मागच्या वेळेला. आणि आज किती पाणी आहे त्या हिशोबाने वरती अलाउड करतील की नाही करतील ते आता बघूया. आत्ता आतमध्ये एंटर करतोय. डॅम हा तो डॅम आहे. मगाशी हे तुम्हाला मी वरतून दाखवलं. आता इथे आलोय. हे आहे समोरचं दृश्य. आणि हा पाऱ्या जो आहे हा इकडून खाली इथून खाली जातो हा फक्त. आणि मी जिथे उभा आहे तिथून बघा किती उंच आहे. एक पाय गेला की डायरेक्ट इथे. चला आता परत जाऊया मागे आणि थोडी आंघोळ वगैरे करून मग घरीचा प्रवास, परतीचा प्रवास मग घरी. आता आम्ही ठरवलं इथे थोडी फक्त आंघोळ करायची आहे, थोडं पोहायचं वगैरे आणि मग रिटर्न घरी. तर हा आहे आमचा पोहायचा स्पॉट. इथून उतरतोय खाली. इट इज व्हेरी रिस्की, कारण पाय जपून टाकायला लागतो. सरला तर डायरेक्ट आपटत खाली.
ओ माय गॉड, फायनली साई बघा कसा उतरतोय. अरे वा, इझिली आला खाली. इथे सुद्धा पाणी खूप डीप आहे. असं वाटतं फक्त की छोटंसं आहे म्हटल्यावरती, पण एक पुरुषपेक्षा जास्त पाणी आहे इथे. पण आपल्याला तिथं नाही जायचं आहे पोहायला, आपण जाऊया खाली. कॅमेऱ्याला वॉटरप्रूफ केस नाही आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये नाही घेऊन जाऊ शकत कॅमेरा. आपण पोहणार आहोत इथे. आम्ही इथे पोहणार होतो, पण अचानक प्लॅन चेंज झाला, कारण इथे खूप पब्लिक आहे. तर सगळ्यांमध्ये पोहायला बरोबर नाही वाटत. मग आम्ही आमचा सेपरेट एकदम प्लॅन बनवला आहे की इथे पोहायचं. इथे कोणीच नाही आहे, इथे बऱ्यापैकी पाणी आहे. वरती थोडा पोहलो, आता इथे आता चालू आहे खाली. ऊन वगैरे नाही आहे, चेहरा व्यवस्थित येत नाही आहे, पण ठीक आहे. जितू चालला खाली उतरत उतरत. मी सुद्धा उतरतोय. पकड रे. इकडे वरती पोहत होतो, तिकडून आला आहे सामान बघा ठेवले. त्याच्यामध्ये मोबाईल, पाण्याची बॉटल, बेल्ट, टी शर्ट. आमचा जितूबाई, आमचा जितूबाई ट्रेकर. काका पण आलेत. काका बघतायत पोरांना पोहतायत कसे पोरं. आणि आता याच्यामध्ये आम्ही जातो पोहायला. तर साईची बारी. थोडी खडकं वगैरे आहे तिकडे. आताच एक फेरफटका मारतो इकडे. छोट्या भागा असा फिरतोय. एक गोष्ट दिसली मला इकडे येता येता, ती म्हणजे ही फुलं. ही फुलं गावाला आमच्याकडे दिसतात, पण इकडे दिसली तर थोडा नवल वाटलं मला. त्या फुलांचं नाव नाही मला माहिती आहे की काय आहे फुलाचं नाव. पण इकडे आहेत. इकडे खाली सुद्धा काही पोरं पोहत आहेत.
चला आता मी पण थोडी एक डुबकी मारून येतो. मागाशी गेलो होतो पोहायला पण आता थोडा सुकलो आहे. त्या सुकलो की मग नंतर परत जायला मन नाही करत कारण थंडी वाजते त्याच्यामुळे. इथे थोडं मोठं पाणी आहे कारण मागच्या वेळेला होतं तेव्हा माझ्यापेक्षा उंच पाणी होतं इकडे. चला आता मी पण थोडं आतमध्ये जातो, पोहतो. हाँ ये समीर आयन मैं जाऊँ कितना बजे ना 3:30 3-4 बजे तक तो सही इधर कैसा लगा फिर तैर के? मस्त. तो रिकमेंड करेगा लोगों को? हाँ संडे संडे फैमिली फ्रेंड फैमिली सब लोग के साथ कलीग्स सब लोग के साथ आओ. जीतू कैसा लगा तैर के? जीतू का तो रोज का इधर का, ये तो इसका मतलब दूसरा घर है. और जीतू का ये दूसरा घर है इधर, क्योंकि हम लोग को भी इसके बारे में नहीं पता था. ये जीतू ने ही हम लोग को बताया इधर. ट्रैक लीडर चश्मा निकालना उसमें से. दूसरा स्पॉट जाने का मालूम है ना? दूसरा स्पॉट और नेक्स्ट वीडियो में हम लोग दिखाएंगे. तो फिलहाल के लिए अभी इधर बनाते हुए दिखाएंगे. यस विद द प्रॉपर कैंपिंग. तो यहाँ के तैर के हो गया अभी नेक्स्ट. आता पुढे खाली जातोय पोहायला. क्रिप्पी है. तर चाललो आता खाली आणि निसर्ग बघा भाई साहब. असं कोणी बोलेल काय की मुंबईमध्ये आहे आम्ही. पूर्ण गावचं फिलिंग. मन करतं हर संडेला येऊ पण मागच्या संडेला आलो होतो. जसं मी प्रॉमिस केल्याप्रमाणे की पुढच्या वेळेला पूर्ण व्हिडिओ पाठवेन आणि त्या हिशोबाने मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. पूर्ण थोडा मोठा होऊ शकतो व्हिडिओ. सो टाईम काढून नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. विचार होता की इथे सुद्धा पोहायचा पण लास्ट मोमेंटला प्लॅन चेंज झाला कारण इथे पब्लिक बघा किती आहे. लास्ट टाईमला इथे या बुंद्यावरती आम्ही फोटो काढले होते. इथे सुद्धा पोहलो होतो. शॉर्ट व्हिडिओ इथेच रेकॉर्ड केला आम्ही. पण इतक्या पब्लिकमध्ये पोहायला बरं नाही वाटत. मग आम्ही डायरेक्ट निघायचा विचार करतो आता. आमचा आता इथे परत फोटो सेशन चालू झालं आहे. अरे फोटो सेशन तुमचा खतम होणार आहे की नाही? ॲक्च्युली संडेला इकडे खूप जण व्हिजिट करतात आणि खूप गर्दी असते. आणि बाकीच्या टायमाला तुम्ही पण इकडे कधी व्हिजिट करू शकता पण त्यावेळेला थोडी कमी गर्दी असेल आणि कमी गर्दी असते तेव्हा थोडी मजा येते. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ कसा झाला हा नक्की तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून.
आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ, आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.